नमस्कार वाईटी परिवार, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार, 28 डिसेंबर 2023 आहे आज। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण अवघ्या अर्ध्या तासामध्ये होणारी दूध, तूप, बटर, लोणी, शुगर सिरप याचा वापर न करता आपण आज बालुशाही नानकेट्स पाहणार आहोत। तुम्हाला पण ही अवघ्या अर्ध्या तासात होणारी बालुशाही नानकेट्स तुम्हाला शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मग आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे। बालुशाही नानकेट्स बनवण्यासाठी आपल्याला प्रथम आदल्या दिवशी रात्री दही असं छान असं कॉटनच्या फडक्यात बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून दह्यातलं सर्व पाणी हे निघून जाईल आणि छान असा घट्ट चक्का तयार होईल। पहा तर पहा अशा पद्धतीने छान असा घट्ट चक्का आपला असा हा तयार झालेला आहे। पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे। आता काय करायचं आहे, हा चक्का एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे। पहा ऑलरेडी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पिठी साखर फिरवून घेतलेली आहे। ह्या पिठी साखरमध्येच हा चक्का आपल्याला ॲड करायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा ब्लेंड करून घ्यायचा आहे। पहा तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर चक्का आणि पिठी साखर हे दोन्ही एकजीव करून तुम्ही ब्लेंड करू शकता। तर पहा अशा पद्धतीने मिक्सरला चक्का आणि पिठी साखर छान असं ब्लेंड करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा ब्लेंड केलेला गोड असा चक्का आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचा आहे। पहा ह्या भांड्यामध्ये आपल्याला हा चक्का काढल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने आपला हा चक्का तयार झालेला आहे। साखर आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स केलेली आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये हा चक्का फिरवला होता ना, साखर आणि चक्का हा फिरून घेतलेला होता ना, त्याच भांड्यामध्ये काय करायचं आहे, 1.5 वाटी मैदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि ह्या चक्क्यामध्ये ही 1.5 वाटी मैदा हा ॲड करून घ्यायचा आहे आणि छान असा हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चक्का फिरवून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर मैदा फिरवून घेतला ना, तर काय होईल माहिती आहे का, जो चक्का जो लागलेला आहे ना मिक्सरच्या भांड्याला तो सर्व मैद्याला ऑब्झर्व होईल। पहा आणि अजिबात आपला हा चक्का वाया जाणार नाही। म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते। पहा तर अशा पद्धतीने पहा मी हा 1.5 वाटी मैदा मिक्सरच्या भांड्यात छान असा फिरून घेतल्याच्या नंतर ह्या चक्क्यामध्ये हा मैदा ॲड केलेला आहे। आता आपल्याला छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। पहा याच्यामध्ये अजिबात वरतून दुधाचा किंवा पाण्याचा एकही अंश घ्यायचा नाही आहे। मी जे काय प्रमाण घेतलेलं आहे ना ते प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। तुम्हाला जर ह्याचं प्रमाण व्यवस्थितशीर हवं माहिती करून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याचं प्रमाण देते, त्या प्रमाणानुसार तुम्ही हे बालुशाही नानकेट्स बनवू शकता। अवघ्या अर्ध्या तासातच हे बालुशाही नानकेट्स होतात। पहा आणि जसं मी तुम्हाला पहिलं म्हणलं की जवळ 2 ते 2.5 महिने सहज हे बालुशाही नानकेट्स टिकतात। पहा आपण कोणतंही शुगर सिरप केलेलं नाही, म्हणजे अजिबात साखरेचा पाक न करता किंवा दूध, तूप, लोणी, बटर ह्याचा वापर न करता आपण बालुशाही नानकेट्स बनवत आहोत। पहा आणि ह्याला बेकसुद्धा आपल्याला करायची गरज नाही आहे। पहा तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आणि ह्यांचा स्वाद घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर ॲड करायची आहे। बेकिंग पावडर ॲड केल्याच्या नंतर छान असा घट्ट गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। बालुशाही नानकेटचं पीठ मळण्यासाठी ना शक्यतो मोठी प्लेट घ्या। पहा जेणेकरून व्यवस्थितशीर असं तुम्हाला हे पीठ छान असं घट्ट मळता येईल। अशा पद्धतीने आपलं हे बालुशाही नानकेटचं छान असं बॅटर आपण मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, छोटे छोटे गोळे करायचे आहेत। पहा आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून ह्याला आपल्याला बालुशाहीचा आकार द्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने छोटे गोळे करून ह्याला असा बालुशाहीचा आकार द्यायचा आहे। मधी
थोडंसं असं प्रेस करायचं आहे। पहा बालुशाही सुद्धा अशीच असते, गोल असते आणि असे मध्ये होल असतो पहा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे बालुशाही करून घ्यायचे आहे। तुम्ही एवढ्या आकाराची सुद्धा ही बालुशाही नानकेट्स करू शकता किंवा छोट्या आकाराची सुद्धा बालुशाही नानकेट्स करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा मोठे सुद्धा तुम्ही बालुशाही नानकेट्स तयार करू शकता पहा। तर पहा अशा पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा बालुशाही नानकेट्स तयार करून घेते। पहा एकीकडे गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे, तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे। पहा अशा पद्धतीने हे सर्व बालुशाही नानकेट्स करून घेतलेले आहेत। तेल आता छान असं तापलेलं आहे। आता एकदम लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे बालुशाही नानकेट्स असे तळून घ्यायचे आहेत पहा। एकदम लो टू मीडियम हीट ठेवायचे आहे, पण हो प्रथम तेल आहे ना, तेल पहिल्यांदा तापून द्यायचं आहे आणि नंतर लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे बालुशाही नानकेट्स छान असे तळायचे आहेत पहा। तर पहा अशा पद्धतीने आणि अलगद तळायचे आहेत हां, जास्त असे ह्याला हे करायचे नाही, अलगद एकदम तळायचे आहेत हे नानकेट्स। ब्राऊन होईस्तोपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने हे नानकेट्स आता पलटी करायचे आहेत छान असे। हे पहा असे गोल्डन ब्राऊन असे झाले पाहिजेत हे नानकेट। दोन्हीकडून छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे बालुशाही नानकेट्स। आणि एक सांगू का, अजिबात तेलकट होत नाहीत हे बालुशाही नानकेट्स। तुम्हाला जर तुपामध्ये तळायचे असतील तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता, नो प्रॉब्लेम। पण मी सजेशन करेल की हे आपण तेलातच तळलेले बेटर, जेणेकरून अप्रतिम आणि उत्कृष्ट होतात पहा। तुपामध्ये तळले ना तर काय होणार की नंतर असं तुपट असे हे बालुशाही नानकेट्स लागणार पहा। तर बेस्ट वे की तुम्ही हे नानकेट्स तेलामध्येच तळा। पहा छान असे हे दोन्ही बाजूनी आपले हे बालुशाही नानकेट्स छान असे डीप फ्राय झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। खूप छान अप्रतिम झालेले आहेत पहा। पहा सुंदर असे क्रॅक्स पडलेले आहेत, त्याला खूप सुंदर झालेले आहेत। पहा अशा पद्धतीने आपले हे बालुशाही नानकेट्स छान असे अवघ्या अर्ध्या तासात तयार झालेले आहेत। पहा मस्त असे हे आपले बालुशाही नानकेट्स झालेले आहेत पहा। मस्त असे बिस्किटासारखे लागतात हे आपले नानकेट्स, बिस्किट्स कसे लागतात तसे हे बालुशाही नानकेट्स लागतात पहा। ह्याच्यामध्ये बालुशाहीचा सुद्धा स्वाद आहे आणि नानकेटचा सुद्धा स्वाद आहे, त्याच्यामुळे ह्याला म्हणतात बालुशाही नानकेट्स। तर गाईस कशी वाटली तुम्हाला आजचे अवघ्या अर्ध्या तासात होणारे बालुशाही नानकेट्स? आवडले का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा हे बालुशाही नानकेट्स। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या। धन्यवाद, हॅव अ गुड डे। शिकायचे असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। ज्यांनी आधी सबस्क्राइब केलंय त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय बाय।